नमस्कार, वीणास किचनमध्ये स्वागत आहे आपलं। आज आपण गोविंद लाडू तयार करूया किंवा सुदामा लाडू सुद्धा म्हणू शकता। माझे जरा व्हिडिओ लेट येत आहेत, पण मला थोडा प्रॉब्लेम आहे, तो मी नंतर तुम्हाला सांगेन, नक्कीच शेअर करेन तुमच्याबरोबर। तर इथे बघा, आपण असे पोहे छान कुरकुरीत भाजून घेतले आणि जसे आपण चिवड्याला चेक करतो ना, तसे चेक करायचे। असं चुरा झाला की समजायचे पोहे चांगले भाजलेत आणि ते थोडेसे आकसले जातात। वाटीचं प्रमाण म्हणाल तर 1 वाटी पोहे आहे आणि अर्धा वाटी हे शेंगदाणे आहेत बघा। तर हे शेंगदाणे सुद्धा चांगले खमंग कुरकुरीत भाजून घ्यायचे आणि त्यानंतर थोडंसं मी तूप टाकले बघा आणि थोडे काजू आणि बदाम एकत्रच भाजते। तर काजू आणि बदाम जे आहेत ना, मी थोडेच घेतलेत, कारण माझ्या छोटूला थोडा ॲलर्जी आहे ह्याची, काजू आणि बदामाची, उष्ण होतात त्याला ते, म्हणून मी प्रमाण कमी वापरलेत। तुम्ही जर माणसं वगैरे भरपूर असतील, मुलं जास्त असतील तर तुम्ही जास्त प्रमाण वाढवू शकता। इथे बघा, परत तुपात आपण खारीक सुद्धा छान अशी खमंग भाजून घेतोय। तर ही सुद्धा मी छान अशी भाजून घेतली आहे। तर बघा, एकदम कुरकुरीत होईपर्यंत हिला भाजायची। आता आपण 1 वाटी खोबरं वापरलं। तर खोबरं ना घरात आमच्या चालतं, आम्ही कोकणातलेच आहोत, त्यामुळे खोबरं ह्याच्यापेक्षा सुद्धा जास्त असेल तरी माझ्या घरी चालणार आहे ते। तर हे सुद्धा मी सुकं खोबरं घेतलंय, खमंग भाजून घेणार आहे। तुम्ही माझ्या चॅनेलवर नवीन असाल तर माझ्या चॅनेलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। तर इथे बघा, आपण खोबरं सुद्धा असं मस्तपैकी खमंग भाजून घेतलंय। एवढं असं तांबूस होईपर्यंत परतवायचं। तर आता सगळं आपलं हे जे साहित्य आहे ते भाजून झालंय बघा, चांगले कुरकुरीत पोहे आहेत। मी थंड झाल्यावर पण तुम्हाला दाखवते। आता पहिले हे पोहे आहेत ते दरदरे असे थोडेसे मिक्सरवर फिरवून घेऊया। तर इथे आपले पोहे आहेत ते मिक्सरवर फिरून झालेत। आता हे बाकीचं साहित्य जे आहे ते सगळं आपण टाकूया त्याच्यामध्ये आणि ते सुद्धा आपण मिक्सरवर फिरवून घेऊया। तर पहिलं मी मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकते आणि नंतर मग फिरवून घेते। तर असं कुरकुरीत आणि खमंग साहित्य भाजून घ्यायचं सगळं। तर इथे बघा, हे सुद्धा मी मिक्सरच्या भांड्यात फिरवून घेतलंय। आता इथे आपण ना पाऊण वाटी गूळ टाकूया ह्याच्यात। तर इथे बघा, मी असा हा थोडा चिकट गूळ आहे, पाऊण वाटी गूळ घेतलाय। तुम्हाला जितकं गोड पाहिजे तेवढं तुम्ही कमी जास्त करू शकता। तर आता तो गूळ सुद्धा आपण व्यवस्थित फिरवून घेऊया। तर बघा, सगळं साहित्य आपण मिक्सरमध्ये फिरवून घेतलं, ते एका ताटामध्ये घेऊया। तर आता हे सगळं आपण जे फिरवून घेतलंय ते ताटामध्ये घेतले पुरण आणि आपण गूळ व्यवस्थित असा ना मिक्स करून घ्यायचा। ह्या सगळ्या गाठी गुठळ्या आहेत त्या मोडून घ्यायच्या, जेणेकरून सगळीकडे गूळ लागू दे। आता मी खसखस चांगला ना भाजून घेतलाय हा बघा खमंग, तर तो टाकते। तो जरा दाताखाली आला ना की खूप छान चव लागते त्याची, म्हणून मी असा, तुम्ही मिक्सरमध्ये वाटून घेतलात तरी सुद्धा चालेल, त्याने पण चव खूप छान लागते। आणखीन तुम्हाला ह्याच्यावरती ड्रायफ्रुट्स लावायचे असतील लाडूवर तर लावू शकता। बाइंडिंग येण्यासाठी आपण बघा 2 चमचे इथे तूप टाकले। तुमच्याकडे जर घरी तूप भरपूर खात असतील तर तुम्ही तूप वाढवू शकता ह्याच्यामध्ये। माझ्या घरी जरा तूप, दूध, साई कमी खातात मुलं। तर इथे बघा, मी असे लाडू वळून घेते। तर माझे लाडू आहेत ते नेहमीच मोठे होतात, माझे हातच मोठे आहेत, त्यामुळे लाडू पण मोठे बनतात। हे बघा, तर ह्याच्यापेक्षा छोटे सुद्धा बनवू शकता तुम्ही। आणि तुम्हाला काजू पिस्ता काय लावायचं असेल तर ह्याच्यावर सुंदर दिसण्यासाठी तुम्ही लावा। मी विसरले लावायला, माझ्याकडे राहून गेलं। धन्यवाद।